नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओचा विषय आहे, हा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कंपनी निवडून 2 महिने, 4 महिने, 5 महिने, 8 महिने, 10 महिने असा जो काही कालावधी उलटलेला आहे किंवा त्यांची वर्क ऑर्डर देखील एक्सपायर झालेली आहे, तरी देखील कंपनीकडून शेतकऱ्याला पंप दिलेला नाही. अशा ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे सतत मेसेज येतात, कॉल येतात, की ह्या कंपनीचा नंबर आहे का, या कंपनीचा. कारण शेतकऱ्याकडे जे काही वेंडर आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, या वेंडरचे नंबरच नसतात. त्यामुळे शेतकरी या वेंडरला कॉन्टॅक्टच करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याची फजिती होते. शेतकऱ्याची वर्क ऑर्डर निघूनही बरेच दिवस मटेरियल शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आता यासाठी पर्याय काय? तर आपण यासाठी देखील बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, की कुठे तक्रार करायची, काय करायची. परंतु शेतकरी मित्रांनो, आता आपण एक शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलत आहोत. सर्वप्रथम आपण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे सुरू करत आहोत, की शेतकऱ्यांसाठी आपण तालुका वाईज बीड जिल्ह्यातील जेवढे तालुके आहेत तेवढ्या तालुका वाईज व्हॉट्सॲप ग्रुप चालू करत आहोत. बीड जिल्ह्यातील जेवढ्या काही शेतकऱ्याने पंप निवडलेला असेल, तुम्हाला मटेरियल मिळत नसेल किंवा तुमच्या कंपनीबद्दल कोणतीही इतर तक्रार असेल, तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ग्रुपवरती जॉईन होऊन तुमचा MK नंबर त्यासोबतच जी काही तुमची ती तक्रार आहे ती त्या ग्रुपवरती आपण टाकावी व आम्ही ती माहिती गोळा करून याचा पाठपुरावा करणार आहोत. महावितरणच्या कार्यालयात जाऊन आमच्या परीने जेवढा होईल तेवढा पाठपुरावा आम्ही शेतकऱ्याला करून देणार आहोत. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, फक्त टाईमपास न करता खरंच ज्या शेतकऱ्याच्या काही तक्रारी असतील किंवा ज्या शेतकऱ्याला कंपनीकडून फसवणूक झालेली असेल, मटेरियल मिळालं नसेल, सिलेक्शन करून बरेच दिवस झाले असतील किंवा पंप मिळाल्यानंतर जर शेतकऱ्याच्या खराब झाला असेल किंवा तोडफोड झाली असेल, कंपनी सर्व्हिस देत नसेल, तुम्हाला पंप बदलून देत नसेल, अशा अनेक गोष्टी असतात यामध्ये. जेव्हा इन्स्टॉल करताना कंपनीच्या माणसाकडूनच पाट्या फुटतात, परंतु जर बदलून मागितल्या तर बदलून देत नाहीत. जर आपण इन्शुरन्स क्लेम केला तर देखील लवकरात लवकर देत नाहीत. असे अनेक जे काही प्रश्न आहेत, अनेक ज्या काही समस्या आहेत, या समस्याचे आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत या समस्या शेतकऱ्यांच्या सोडवायच्या. त्यामुळे सर्वप्रथम कोणत्याही कृपया शेतकरी मित्रांना विनंती आहे, टाईमपाससाठी कोणीही ग्रुप जॉईन करू नये. कारण जे काय आपले दुसरे ग्रुप आहेत, या ग्रुपवरती आपण इतर सर्व माहिती देतो, पण हे जे काय ग्रुप आहेत हे फक्त शेतकऱ्याच्या तक्रारीसाठी आहेत. शेतकऱ्याचे जे काही अडचणी आहेत, अडचणीसाठी आहेत. आपण याच्यावरती आवाज उठवणार आहोत. शेतकरी एक झाल्याशिवाय शेतकऱ्याला न्याय कधीच मिळू शकत नाही. त्यासाठी आपण हा आवाज उठवणार आहोत. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी टाईमपास न करता ज्यांच्या खरंच तक्रारी आहेत, ज्यांच्या खरंच अडचणी आहेत सोलारबाबतच्या, त्याच शेतकऱ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती जाऊन आपल्या तालुक्याच्या ग्रुपवरतीच फक्त जॉईन व्हा. कारण प्रत्येक ग्रुपवरती शेतकरी जॉईन झाल्यावरती आम्हाला देखील तालुका वाईज जे काही डॉक्युमेंट आहे हे कलेक्ट करायला वेळ लागेल. त्यामुळे ज्या त्या शेतकऱ्याने ज्या त्या तालुक्याच्या ग्रुपलाच जॉईन व्हा. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या आपापल्या तालुक्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या लिंकवरती जाऊन जॉईन व्हा व तिथे आपली तक्रार आम्हाला कळवा. आम्ही त्याच्यावर नक्की तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. आपल्याला सर्व ग्रुपच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणकोणती तक्रारी असतील तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याचं काय असते, पंप इन्स्टॉल करताना मी सांगितलं की एखाद्याची पाटी फुटली, ती तुम्हाला रिप्लेस करून भेटत नाही. त्यानंतर बरेच शेतकरी जे असतात, आपल्याला माहीत आहे की 5 वर्षाचा इन्शुरन्स हा पंपाला असतो. परंतु जर बऱ्याच शेतकऱ्यांचे असे आता फोन यायला लागलेत की काही कंपन्या आहेत, पंप इन्स्टॉल केल्याच्या नंतर महिनाभर पाणी मारतात, पण महिनाभरानंतरच पंप डायरेक्ट बंद होतात, मोटर सुरू होत नाही. अशा देखील ज्या तक्रारी आहेत की तुमची सर्व्हिस तुम्हाला न मिळणे, तुमचे
मोटर बंद पडली आहे 1 महिनाभरात किंवा व्हॅलिडिटी आधी, इन्शुरन्स आधी, अशा देखील ज्या तक्रारी आहेत किंवा तुम्हाला कंपनीकडून मटेरियल न मिळणं किंवा कंपनीकडून तुम्हाला खराब मटेरियल येणं, लवकर इन्स्टॉलेशन. आता काही शेतकऱ्यांच्या बांधावरती महिनाभरापासून मटेरियल पडून आहे, परंतु इन्स्टॉलेशनलाच माणसं येत नाहीत. अशा ज्या काही अनेक तक्रारी आहेत, या तक्रारी आपण या ग्रुपवरती पाठवाव्यात. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करून घ्या व अशाच नवनवीन माहितीसाठी त्यासोबतच शेतकऱ्यांच्या या लढ्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या या लढ्याला नक्कीच बळ मिळेल. धन्यवाद मित्रांनो.